परशुराम उर्फ प्रशांत गोपाळ जमगई यांच्या प्रचाराला वेग। प्रभाग क्रमांक 17 मध्ये मनसे उमेदवाराचा जोरदार जनसंपर्क। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचा प्रचार अंतिम टप्प्यात वेग घेत आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 17 मधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार श्री परशुराम उर्फ प्रशांत गोपाळ जमगई यांच्या प्रचारालाही मोठा वेग मिळताना दिसतो आहे। प्रभागात यापूर्वी 3 वेळा महापौर पद मिळूनही नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्यापही प्रलंबित असल्याचा आरोप करत प्रभागाला केवळ प्रतिनिधी नव्हे तर अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणारं धैर्यवान नेतृत्व हवं आहे, असे मत जमगई यांनी व्यक्त केले। दिवसेंदिवस वाढत चाललेली हुकुमशाही, दडपशाही आणि भीतीचं वातावरण मोडून काढण्यासाठी आपण सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले। आमचं नातं मतदारांशी केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित नाही, निवडणूक संपल्यानंतरही पुढील 5 वर्ष दिवस रात्र सुखदुःखात नागरिकांच्या सोबत उभं राहणं ही आमची जबाबदारी आणि वचन आहे, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला। त्यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होत असून घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे। मनसेच्या रेल्वे इंजिन या निवडणूक चिन्हासमोर बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन मतदारांना करण्यात येत आहे। तरुण, तडफदार, समंजस आणि समाजसेवक अशी जमगई यांची ओळख असून प्रत्येक कामात हिरिरीने सहभाग घेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांनी प्रभागात आपला ठसा उमटवला आहे। आता लढायचं आणि जिंकायचं हे त्यांचे ब्रीदवाक्य असून या ब्रीदवाक्याला मतदारांकडून भरभरून प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत असल्याचे चित्र आहे। सर्वसाधारण गटातून निवडणूक लढवत असलेले परशुराम उर्फ प्रशांत जमगई हे गरिबीची जाणीव असलेले, समाजसेवेचा वसा जपणारे कार्यकर्ते असल्यामुळे मतदार आपल्याला नक्कीच संधी देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। नमस्कार, माझं नाव परशुराम उर्फ प्रशांत गोपाळ जमगई। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडून ड गटात माझी उमेदवारी माननीय राजसाहेबांनी निश्चित केलेली आहे। ड गटातलं आपलं 1 नंबरचं रेल्वे इंजिनचं बटन आहे। ह्या सांगली महानगरपालिकेमध्ये गेल्या आम्ही अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भरपूर लोकांच्या हिताची कामं केलेलं आहे। आता नुकताच झालेल्या भयमुक्त नशामुक्त अभियान आम्ही सांगलीमध्ये पूर्ण सांगली जिल्हा राबवलेला आहे। या उपक्रमाला आम्हाला लोकांकडून अतिशय मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे। त्याचबरोबर सांगलीमध्ये जे उद्यानं होते, बापटमाळा असू दे किंवा आमराई क्लब असू दे, या ठिकाणी एक ठेकेदारीचा विषय चालू होता की त्या ठिकाणी तिकीट चालू करायचं आणि लोकांना प्रवेश द्यायचा। ते माननीय आम्ही जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते ठेकेदारीचा विषय आणून पाडलेला आहे। आणि या प्रभागामध्ये हा प्रभाग अत्यंत सुशिक्षित आणि चांगल्या लोकांचा प्रभाग आहे। आणि ह्या प्रभागाचं नशीब म्हणजे या प्रभागात 3 महापौर या प्रभागात होऊन गेलेले आहेत, तरीसुद्धा आज तागायत या प्रभागामध्ये कचऱ्याची व्यवस्था असू दे, लाईटची व्यवस्था असू दे, रस्त्याची व्यवस्था असू दे, हे पूर्णपणे ह्या ठिकाणी झालेलं नाही। आता नुकताच मी चांदणी चौकात राहत असून माझ्यासमोर कॉन्क्रिटीकरणचा रस्ता झाला आहे, पण रस्त्यामध्ये ठेकेदारी किंवा टक्केवारीचा विषय असते म्हणून रस्त्याचं काम पूर्ण आहे, पण रस्त्याच्या कडेला लावलेले लाईटचे डाम नुसता पोल लावलेले आहेत, त्याला लाईटसुद्धा अजून बसवलेले आहे। इथले व्यापारी वर्ग कायम महापौरांकडे जाऊन त्या गोष्टी वारंवार तक्रार देऊन सुद्धा त्या लाईटची व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नाही। येणाऱ्या काळामध्ये या प्रभागासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोफत ॲम्ब्युलन्सची सोय करणार आहे। विद्यार्थ्यांसाठी, पोरांसाठी वाचनालयाची व्यवस्था करणार आहे। या प्रभागामध्ये ग्राउंड असून पोरांना विद्यार्थ्यांना खेळायला येत नाहीत, ग्राउंडची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करून देणार आहे। आणि या प्रभागात ओपन जिम हे नुसतं नावाखाली झालेले आहे, ते आता पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे। त्याची व्यवस्था व्यवस्थित करणार आहे। गटरीची तर समस्या आहेच, कचऱ्याची तर समस्या आहेच। या सगळ्या गोष्टीची नियोजित महानगरपालिकेच्या ह्याच्यातून नियोजित उपक्रम व्यवस्थित राबवून सगळ्या गोष्टीचं मी प्रयत्नशील राहीन आणि ते करून देईन। जय हिंद, जय महाराष्ट्र।